आता सध्याच्या परिस्थितीला कसं झालं ते लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचत नाहीये, योग्य मार्गदर्शन भेटत नाही लोकांना। हे सगळं शक्य झाले आपल्या मिल्क रिप्लेसरमुळे व ब्रीडिंगमुळे। जर भविष्यात जर आपल्याला चांगल्या चांगल्या गाय तयार करायच्या असतील तर ब्रीडिंगवर काम, त्याच्यामुळं कुठंतरी गोठे बंद होण्याचं कारण हे एकच आहे का ब्रीडिंगवर काम न होणे, कालवडींना योग्य ते न्यूट्रिशन रिप्लेसरच्या माध्यमातून न भेटणे हेच कारण असू शकतं गोठे बंद पडण्याचं। ते जर केलं तर निश्चित परवडतं, न परवडणारं अशी काही गोष्ट नाही याच्यात, पण फक्त ते ब्रीडिंग आणि योग्य त्या स्टेप फॉलो करून। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो मी सतत तुम्हाला एक नवनवीन माहिती देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नाप्रमाणे आज आपण एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहेत, युवा शेतकऱ्यांकडे आलेलो आहेत। आणि शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये गाई पालन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचबरोबर गाई पालनामध्ये आपण कालवड संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर कालवड संगोपन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणीवरती आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे, तर अशा वेगवेगळ्या विषयावरती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो तुम्हीपर्यंत जर आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास निश्चितच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर मंडळी माझ्यासोबत एक युवा शेतकरी आहेत, प्रथमतः त्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करूयात। नमस्कार दादा। नमस्कार। तर तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचा इथला पत्ता आपल्या प्रेक्षकांना सांगा। माझे नाव सार्थक सुभाष खंडागळे, पिंपळगाव सिद्धनाथ जुन्नर, इथे आपला हा फार्म आहे। बरं, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की मग आता आपला जो फार्म आहे हा किती दिवसापासून तुम्ही करताय आणि सध्याला किती गाय आहेत? आपला हा फार्म 2021 पासून चालू झालेला आहे आणि आता आपल्याकडे 40 छोट्या मोठ्या गाई सर्व 40 आहेत। बरं, आणि मग सध्याला दूध किती लिटर जाते आपलं? दूध आपलं दिवसाला 450 ते 400 लिटरच्या आसपास जाते। पण आपल्या गोठ्याचं ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे, चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या कालवड तयार केल्या पाहिजे, तरच हा आपला गोठा हा भविष्यात चांगला ग्रो होऊ शकतो। आणि लोक काय करतात का मेन मुद्दा ब्रीडिंगवर काम करत नाही, गाया खरेदी करतात, प्रयत्न मस्त असतो लोकांचा, पण लोक ब्रीडिंगकडे वळत नाही। ब्रीडिंगकडे वळलं पाहिजे, टॉप क्वालिटीच्या कालवड तयार केल्या पाहिजे, तरच हा आपला गोठा एका चांगल्या दृष्टीने ग्रो होणार आहे, आपल्याला फायदा चांगला होणार आहे। गोठ्यामध्ये ब्रीडिंगवर काम केलेलंच आहे, ते आपण व्हिडिओत संपूर्ण दाखवूनच देऊयात। आणि ब्रीडिंगवर असंच लोकांनी सर्वांनी काम करत राहिलं पाहिजे, तरच हे गोठे असे टिकून राहू शकतात, अन्यथा गोठा टिकवणं हे सोपं नाही आहे। ब्रीडिंगवर वगैरे काम केलं तरच गोठा वगैरे टिकू शकतो आपण भविष्यात। दुधाची कॅपॅसिटी जर वाढवायची असेल आपल्या गायांमध्ये तर ब्रीडिंगवर काम करणं हे गरजेचंच आहे, ब्रीडिंगवर काम केलंच। हे आपल्या 6 कालवडी आहेत ह्या सगळ्या, तर आपल्याकडे सगळ्या टोटल फार्ममध्ये 40 गायी आहेत आणि आता सध्या आपल्या ह्या 6 कालवडींवर आपण काम करतोय। तर हे बघू शकता तुम्ही, ही कालवड 3 महिन्यांची असून हिची हाईट वगैरे वेट वगैरे तुम्ही पाहू शकता, कशी क्वालिटी झालेली काय झालेली आहे। आणि हे सगळं शक्य झाले आपल्या मिल्क रिप्लेसरमुळे व ब्रीडिंगमुळे। जर भविष्यात जर आपल्याला चांगल्या चांगल्या गाय तयार करायच्या असतील तर ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे, तर गोठे टिकून राहू शकतात व चांगल्या क्वालिटीच्या कालवडी तयार होऊ शकतात। बरं, आता सगळ्यात दादा महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही तरुण आहात, तर तुम्ही तरुण असून देखील ह्या व्यवसायात कसे पडलात आणि मिल्क रिप्लेसरच आपण का वापरलं पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? तर मिल्क रिप्लेसरच्या आम्ही ट्रायल घेतली तर आम्हाला रिझल्ट खूप चांगले वाटले त्याचे, तर आम्ही सगळ्या ह्या 6 कालवडींना ते चालू केलेलं आहे व तुम्ही रिझल्ट बघू शकता। 3 महिन्यात ही कालवड, हिचा हाईट वेट वगैरे पाहू शकता तुम्ही, चांगला आम्हाला रिझल्ट भेटल्यामुळे आम्ही ते घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। ही कालवड आपली 3 महिन्यांची, 3 ते 3.25 महिन्यांची आहे। तर तुम्ही हिचं बॉडी वेट, हिची हाईट बघू शकता कशी चांगल्या प्रकारे ग्रो झालेली आहे। तर हिला आपण आहे ना एक 5 ते 10 दिवसांच्या असल्यापासून सेरवल कंपनीचं मिल्क रिप्लेसर वापरलं होतं, त्याचेच हे सगळे रिझल्ट भेटलेले आहेत आपल्याला। व ब्रीड पण चांगलं होतं, त्याच्यामुळं कालवडची चांगली ग्रो झालेली आहे। आणि सेरवल कंपनीचं मिल्क रिप्लेसरचा आपल्याला रिझल्ट भेटल्यामुळं आपण त्याचा वापर केलेला आहे व त्याचे चांगले फायदे झालेले आहेत। बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे की सगळ्याच शेतकऱ्यांना पडतो,
आपण जे मिल्क रिप्लेसर आहे हे का वापरलं पाहिजे किंवा याचे फायदे काय काय आहेत शेतकऱ्यांना? मिल्क आपल्याला दुधातून जेवढं हवं तेवढं प्रोटीन कालवडीचं पूर्ण होत नाही. बर. त्यासाठीच हे कंपनीने प्रोडक्ट तयार केलेले आहे. कालवडीचे संपूर्णपणे तिचं शरीरासाठी जे लागतंय ते त्याची संपूर्ण घटक भेटावं म्हणून हे तयार केलेले आहे. त्यासाठीच त्याचा वापर होते. बर. आता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की म्हणजे नक्की परवडू शकतं का शेतकऱ्यांना? कारण का किमतीनुसार सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. तर त्याचा खर्च परवडू शकतो का मिल्क रिप्लेसर? हो, खर्च परवडण्याजोगाचे, काही एवढा पण आहे नाही, परवडण्याजोगाचे खर्च. तर लोकांनी वापरलं पाहिजे कारण त्याचे फायदे पण आहेत आपल्याला. आपण नुसतं पैशाच्या दृष्टीने बघून नाही जमणार, तर आपण सर्व गोठ्याच्या दृष्टीने बघून विचार केला पाहिजे व वापरलं पाहिजे. बर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता साधारणतः ही जी कालवड आहे हिचं वजन किती असेल किंवा ते कसं मोजतात काय सांगाल? हिचं वजन 110 ते 120 दरम्यान असेल. तर आपण ते टेपनी मोजतो. टेप पण एकदा दाखवा टेपने मोजून. 120 दरम्यान आहे. बर. हे दूध पावडर पासूनच तयार केलेलं आहे आणि हा फॉरेनर ब्रँड आहे, बाहेरच्या देशातला ब्रँड आहे. हे रिझल्ट पण आपल्याला खूप चांगले भेटलेले आहेत. आता सध्याच्या परिस्थितीला कसं झालंय ते लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचत नाहीये, योग्य मार्गदर्शन भेटत नाही लोकांना. कसं मिल्क रिप्लेसर कसं यूज केला पाहिजे किंवा ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे हे माहिती लोकांपर्यंत प्रसारित होत नाहीये. त्याच्यामुळं कुठंतरी गोठे बंद होण्याचं कारण हे एकच आहे का ब्रीडिंगवर काम न होणे, कालवडींना योग्य ते न्यूट्रिशन रिप्लेसरच्या माध्यमातून न भेटणे हेच कारण असू शकतं गोठे बंद पडण्याचं किंवा गोठ्यांमध्ये ग्रो न होण्याचं. बरोबर आहे. तर मग तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं कालवड संगोपन करायला पाहिजे? शेतकऱ्यांना एकच संदेश देता येईल की भविष्यात तुम्ही फक्त ब्रीडिंगवर कालवडींना न्यूट्रिशन कसं पूर्ण प्रॉपर देता येईल व रिप्लेसरच्या माध्यमातून ते कसं त्याचं भरून काढता येईल याच्यावर काम केलं तर निश्चित तुमच्या पण कालवडी अशा तयार होऊ शकतात व तुम्हाला पण देखील फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. तर आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा जो की बऱ्याच युवा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की खरंच गाय पालन परवडेल का, आणि परवडेल तर ते कसं परवडेल, काय वाटतं तुम्हाला? गाय पालन हे परवडतंच, पण जर आपण योग्य मार्गदर्शन जर केलं तर निश्चित परवडतं. न परवडणार अशी काही गोष्ट नाही याच्यात. पण फक्त ते ब्रीडिंग आणि योग्य त्या स्टेप फॉलो करून ते केलं गेलं पाहिजे तरच ते परवडू शकतं. अन्यथा गोठे बंद होण्याचं कारण एकमेव एकच आहे की ब्रीडिंग व काम न करणे व गायींची योग्य काळजी न घेणे, कालवडींची योग्य काळजी न घेणे. बरोबर आहे. तर आता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता बघतो आपण बाहेर तरुण देखील आहेत भरपूर असे की 10-15 हजाराची 20 हजाराची ते नोकरी करतात. तर मग तुम्हाला काय वाटतं, नोकरी करायला पाहिजेत, नोकरी 10-15 हजाराच्या नोकरीच्या मागे पळायला पाहिजेत का स्वतःचा व्यवसाय चालू करायला पाहिजे? नोकरीपेक्षा निश्चित हा व्यवसाय नोकरीला कधीच ऐकू शकत नाही. फक्त तो करता आला पाहिजे, त्याच्यात स्वतःची मेहनत, स्वतःचं हे काम केलं गेलं पाहिजे तर हा व्यवसाय कधीच तोट्यात जाऊ शकत नाही. निश्चित या व्यवसायात उतरणं गरजेचं आहे युवा पिढीने. व आता दुधाला रेट पण चांगले आहे, असं नाही की धंदा फायद्यात जात नाही, धंदा फायद्यात जातो, पण ते योग्य पद्धतीने केला तरच फायद्यात जाऊ शकतो, अन्यथा हे फायदा होऊ शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ब्रीडिंगवरती यांनी काम केलेलं आहे. ब्रीडिंगवरती हे काम करून त्यांचा जो हा व्यवसाय आहे हा पुढे नेतात. आणि खरंच शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण ब्रीडिंगवरती काम करणं गरजेचं आहे आणि जो शेतकरी ब्रीडिंगवरती काम करेल तोच शेतकरी या व्यवसायातून पुढं पाऊल टाकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. तुम्हाला जरी काही अडचणी असतील तरी मला कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान. धन्यवाद.